खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर जून महिन्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे। कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो। याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। काही महिलांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झालेले आहे। तर नेहमीप्रमाणेच तुमच्या खात्यात 2 ते 3 दिवसाच्या फरकाने पैसे जमा होणार आहे। आज कोणत्या जिल्ह्याला पैसे वाटप झालेले आहे त्याची माहिती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आणि त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील, कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळेल आणि कोणत्या महिलांना फक्त 500 रुपये मिळाले आहे आणि कोणत्या महिला या योजनेतून या महिन्यात सुद्धा अपात्र झाल्या आहेत याची संपूर्ण माहिती समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे। पण त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी कुठलीही अपडेट असो सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। आणि हो, आपल्या चॅनलवर फक्त 100% खरी माहिती असलेलीच मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे। महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता आजपासून वितरित झाला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। सर्वात मोठी बातमी, ज्या महिला लाडकी बहीण योजनेत पात्र असतील अशा महिलांच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे। तर पाहून घ्या समोर, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात आलेलं असल्याची माहिती सांगितलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी घाईघाईने सुरू केली होती आणि आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही जर निवडून आलो तर तुम्हाला 1500 वरून 2100 रुपये तुमच्या मानधनात वाढ करू। पण अजूनपर्यंत वाढ काही झालेला नाही आहे। पण तरीही ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना जून महिन्याचे 1500 रुपये मिळणे चालू झालेले आहे। काही महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना हा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर ही बातमी कालची आहे, त्यामुळे आजपासूनच तुमच्या खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहे। तर महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आहे अशी माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लाभार्थी पात्र महिलांसाठी, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील अशा महिलांसाठी सुरू केली होती।
अशाच महिलांना ही योजना मिळणार आहे। ज्या महिला या योजनेत बसत नसतील, ज्या महिलांनी गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला होता, अशा महिलांकडून पैसे सुद्धा वसूल करण्यात येत आहे। आणि ज्या महिला नोकरीवर असतील आणि त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता, त्या महिलांकडून पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती। तर लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली होती। या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांचं सन्मान निधी मानधन म्हणून 1500 रुपये दिले जातात। आणि यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 29 जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये डीबीटीवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जूनच्या हप्त्याची रक्कम 5 जुलैपासून वर्ग करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 जुलैपासून ही रक्कम वर्ग चालू झालेली आहे। आजची 7 तारीख आहे, त्यामुळे जेमतेम सर्वच महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे। तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की अजूनपर्यंत तुमच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही। 2100 रुपये वाढ देणार असल्याची घोषणा केली होती, पण अजूनपर्यंत त्यात वाढ काही झालेली नाही आहे। 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असेल, तुम्ही चेक करून पहा। अन्यथा ज्यांच्या खात्यात जमा झाले नसतील त्यांच्या खात्यावर 1 ते 2 दिवसाच्या फरकानेच पैसे येत असतात आणि तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना सुद्धा पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। या महिलांना मिळतात 500 रुपये, तर आता काही महिलांना 500 रुपये सुद्धा मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये देण्यात येतात। योजनेच्या शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचे जर पैसे मिळत असतील किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जर पैसे मिळत असतील, तर दोन्ही योजनेचे मिळून 12,000 रुपये त्यांना दरवर्षी मिळतात आणि शासनाच्या डीबीटी धोरणानुसार 18,000 रुपये पाठवले जातात। त्यामुळे उरलेले जे 6,000 रुपयांची रक्कम दरमहा 500 रुपये दिले जातात। अशा लाभार्थी महिलांची संख्या 7 ते 8 लाख इतकी आहे। तर ज्या महिलांना शासनाचे 1000 रुपयाच्या वर ज्या महिलांना पैसे मिळत असतील, नमो शेतकरी योजना असो किंवा PM सन्मान निधीचे पैसे असो, ज्या महिलांना दरमहा 1000 रुपये मिळत असतील, तर अशा महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांची भरपाई करून द्यायची, म्हणून त्यांना आता दर महिन्याला 500 रुपयेच येणार आहे। आणि ज्या महिलांना नमो शेतकरी योजना किंवा PM किसान सन्मान योजनेचे पैसे मिळत नसतील, तर अशा महिलांना पूर्ण 1500 रुपये मिळणार आहे। आणि ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन असेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असतील, अशा महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता दिवसेंदिवस कमी झालेली आहे। आणि ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना या योजनेचा नक्कीच लाभ होत राहणार आहे। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, तुम्ही पाहून घ्या। अन्यथा ज्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील, 1 ते 2 दिवसाच्या फरकाने त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। आणि लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी जे अपडेट येत असतात त्याची संपूर्ण माहिती पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी कुठलीही अपडेट असो सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।